डायबिटीज, ब्लड प्रेशर हे आजार आता आपल्याला अगदी कॉमन वाटायला लागलेत. ॲसिडिटी, गॅसेस, कॉन्स्टिपेशन हे तर जणू काही आपल्या आयुष्याचाच भाग झाले. स्ट्रोक, हाय कोलेस्ट्रॉल हे हल्ली लवकरच्या वयात दिसायला लागलेले आहे. हे असे आजार किंवा रोग आपल्याला का होतात याची कारणं आयुर्वेदानुसार काय आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. या संबंधात आयुर्वेदामध्ये फार सुंदर वर्णन केलेले आहे. आपल्याला रोग होऊ नयेत यासाठी कोणत्या नैसर्गिक गतींचा, नैसर्गिक हालचालींचा आपण अवरोध करू नये किंवा त्या दाबून ठेवू नयेत हे सांगितलं आहे. आयुर्वेदानुसार मल, मूत्र, भूक, तहान, निद्रा, अश्रू, वांती, रेत, खोकला, श्रमजन्य श्वास, पादणे, शिंकणे, जांभई, ढेकर या नैसर्गिक क्रियांना दाबून ठेवू नये किंवा त्यांना नैसर्गिकरित्या बाहेर पडत असताना अडथळा करू नये. प्रत्येक वायूची कार्य आणि त्यांचं स्थान हे ठरलेलं आहे. आणि आपण जे नैसर्गिक आवेग बघितले, नैसर्गिक वेग बघितले, ते जर आपण थांबवून ठेवले, दाबून ठेवले तर साहजिकच या सगळ्या वायूंची गती असंतुलित होते. वात हा चलनवलन करणारा असल्यामुळे त्याच्या असंतुलनामुळे मग कफ किंवा पित्त यांचं सुद्धा असंतुलन होतं आणि या त्रिदोषांच्या असंतुलनामुळे मग आपल्याला निरनिराळे व्याधी होतात. मध्ये झोप, भूक आणि तहान या 3 गोष्टी अशा आहेत की ज्या आजकाल आपल्या ऋतुचर्येनुसार किंवा दिनचर्येनुसार पाळल्या जात नाही. वेळेवर न उठल्यामुळे मग गडबड होते, मग वेळच्या वेळेला जेवलं जात नाही किंवा इतर काही कामांच्या ताणामुळे किंवा कामांच्या गडबडीमुळे आपण आपल्या नैसर्गिक जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि जेव्हा भूक नसते तेव्हा केवळ एक उपचार म्हणून खाल्लं जातं. भुकेच्या अवरोधामुळे पचनशक्तीमध्ये बिघाड होऊन ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटी, पोटदुखी, अन्नाला चव नसणं, बद्धकोष्ठता अनेक वेळा अवरोध केला गेला तर हळूहळू शरीर कृश होणं, चक्कर येणं अशी लक्षणं दिसतात. भुकेच्या वेळेला अवरोध करून नंतर जेवणामुळे आमनिर्मिती होऊन पोटावरची चरबी वाढायला लागते आणि नंतर स्थूलत्व येतं. तहानेच्या बाबतीतही जेव्हा आपल्याला खरोखर तहान लागते तेव्हा आपण पटकन पाणी पित नाही, थोड्या वेळाने करू, काम संपलं की करू, अशा पद्धतीने बरेचदा आपल्या तहानेच्या वेळेला सुद्धा आपलं पाणी प्यायलं जात नाही. तहानेच्या अवरोधामुळे शरीरातील जलीय तत्व कमी झाल्यामुळे शरीरातली ताकद कमी वाटणं, क्षीण वाटणं, चक्कर येणं, मूर्छा येणं आणि वायुविमार्गग झाल्यामुळे उलट्या होणं अशी लक्षणं दिसतात. नोकरी करणारा किंवा वर्किंग क्लास जो आहे त्यांना त्या वेळेला खाणं हे कदाचित शक्य होत नाही. पण असं काहीतरी तुम्ही छोटंसं तुमच्याजवळ ठेवू शकता की तुम्हाला जेव्हा भूक लागते आणि आपल्या नैसर्गिक भुकेची वेळ जेव्हा आहे तेव्हा एखादं फळ म्हणा, एखादा काहीतरी कोरडा पदार्थ की जो तुम्ही खाऊ शकाल असा जवळ ठेवून ही वेळ तुम्ही नक्कीच पाळू शकता. तहान लागण्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही एखादी छोटीशी बाटली कायम जवळ ठेवून जेव्हा तहान लागेल तेव्हा एखाद दुसरा घोट पाणी पिणं हे करू शकता. कामाच्या ठिकाणी ताजा ज्यूस किंवा फळांचा रससुद्धा पिऊ शकता. रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणं, टी व्ही बघणं, मोबाईल बघणं या सगळ्यामुळे निद्रेचा अवरोध होतो. निद्रेच्या अवरोधामुळे डोकं, डोळे जड होणं, दिवसभर आळस, सुस्ती येणं, काही करावंसं न वाटणं आणि याचा परिणाम नंतर अग्निमांद्य होतं. रात्रपाळी करणाऱ्या लोकांमध्ये निद्रावरोधामुळे सर्दी, नाक गळणं, सकाळी उठल्यावर भरपूर शिंका येणं, सायनोसायटिस ही लक्षणं बरेचदा दिसतात. या गतींच्या अवरोधाचं तुमच्या लक्षात येईल असं सोपं उदाहरण म्हणजे जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा बरेचदा आपल्याला मलमूत्रावरोध करावा लागतो आणि जेव्हा आपण मलमूत्र विसर्जन करतो तेव्हा पोट दुखणं किंवा मूत्रप्रदेशी दुखणं, गॅसेस झाल्यासारखं वाटणं, नॉशिया असं दिसतं. आज तुम्ही अवरोध केला आणि उद्या लगेच व्याधी झाली किंवा उद्या लगेच लक्षणं दिसली असं होत नाही. सतत जेव्हा या घटना घडत राहतात, सतत जेव्हा तुम्ही या गतींचा अवरोध करत राहता तेव्हा वाताचं असंतुलन होतं. वाताचं असंतुलन झालं की तो बाकीच्या दोषांचं असंतुलन घडवतो
आणि त्यामध्ये मग त्या स्थानानुसार तुमच्या प्रकृतीनुसार जो त्रिदोषांपैकी जो दोष वाढेल किंवा ज्याचा प्रकोप होईल त्यानुसार मग आपल्याला लक्षणं आणि व्याधी दिसायला लागतात. दिनचर्या ऋतुचर्या याच्या पालनाबरोबरच जर या नैसर्गिक गतींना आपण अवरोध केला नाही तर आपण नक्कीच निरोगी राहू. फॉलो आयुर्वेद, स्टे हेल्दी. असेच माहितीपर व्हिडिओ बघण्यासाठी मनोधारा चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.